पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरात चौफाळा ते महाद्वार या भागात 80 ते 100 मीटर रुंदीचा कॉरिडॉर प्रस्तावित आहे। मागील 2 वर्षापासून प्रशासकीय पातळीवर यासाठी जोरदार हालचाली सुरू असल्याचं दिसून आलं, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध आमदार देखील आग्रही असल्याचं दिसून आलं। यातूनच मागील महिन्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 3 दिवस कॉरिडॉर बाधितांशी संवाद साधला होता, तर कॉरिडॉर बाधित मालमत्ता धारकांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी सर्वेही करण्यात आला होता। पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीनं पंढरपूर कॉरिडॉरला विरोध केला जातोय, मात्र याच वेळी योग्य भरपाई आणि पुनर्वसनाचा पर्याय पुढे करण्यात आल्यानं अनेक जण सकारात्मक असल्याची चर्चा झाली होती। तर दुसरीकडे कॉरिडॉर झाला तर पंढरपूरच्या अर्थकारणाला आणखी गती मिळणार असल्याची भावना देखील शहरातील अनेक नागरिक व्यक्त करताना दिसून आलेत, तर अनेक संभाव्य बाधित बैठका घेऊन विरोध दर्शवत आलेत। आता याचंच पुढचं पाऊल म्हणून शनिवारी दिनांक 14 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत हिंदू सभा भवन महाद्वार पंढरपूर या ठिकाणी संभाव्य कॉरिडॉर बाधितांचं मतदान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे। शासनाकडून बाधित सकारात्मक आहेत असं चित्र निर्माण केलं जात आहे, त्याला उत्तर म्हणून हे मतदान घेण्यात येणार आहे। जे संभाव्य बाधित आहेत त्यांनी ठरलेल्या दिवशी त्या वेळेमध्ये मतदान ठिकाणी यावं, त्याला मतपत्रिका दिली जाईल व ती मतपत्रिका तो मतपेटीमध्ये टाकेल, अशा पद्धतीचा हा मतदान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। कॉरिडॉरला विरोध असो अथवा समर्थन तसेच तटस्थ याबाबत या मतदान प्रक्रियेतून भावना जाणून घेतल्या जाणार आहेत आणि त्या शासनास कळवल्या जाणार आहेत। आता उद्या होणाऱ्या या प्रतिकात्मक मतदान प्रक्रियेचा निकाल काय लागतो आणि शासन त्याची दखल घेणार का, याकडे शहरातील इतर DP रस्त्यांच्या वाढीव रुंदीकरणाचा प्रस्ताव असलेल्या संभाव्य बाधितांचं लक्ष लागलं आहे। गेले 2 महिने कॉरिडॉर विरोधी लढत असलेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीची आज बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये रीतसर कार्यसमिती निवडण्यात आलेली आहे आणि या कार्यसमितीने असे ठरवलेले आहे की संभाव्य बाधितांचे गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे। सरकारने जो सर्वे केलेला होता त्यात 90% लोक विरोधात असताना सुद्धा गेल्या महिन्यात कलेक्टर म्हणायचे की बाधितांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आता या जून महिन्यामध्ये पालकमंत्री असं म्हणायला लागलेले आहेत की व्यापाऱ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे। हे दोन्ही धडधडीत खोटं बोलत आहेत हे दर्शवण्यासाठी आमची समिती गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेणार आहे। आम्ही सरकारला विनंती केलेली होती की तुम्ही गुप्त मतदान घ्या, परंतु सरकारने त्याला काही उत्तर दिलेलं नाही। त्याचबरोबर आम्हालाही सरकार परमिशन द्यावी अशी आम्ही मागणी केलेली होती, त्यालाही काही उत्तर दिलेलं नाही। त्यामुळे या बाधितांचा आम्ही 14 तारखेला हिंदू सभा भवन या ठिकाणी गुप्त मतदान घेणार आहे आणि त्यातून आम्ही जगाला दर्शवून देऊ की पंढरपुरामध्ये कॉरिडॉरला किती जणांचा विरोध आहे।